शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2024 नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समायोजन लवकरात लवकर करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन आणि समायोजन कृती समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। राज्यपालांनी बजेट अधिवेशनातील अभिभाषणात व मुख्यमंत्री यांनी 100 दिवसांच्या कार्यक्रमात 10 वर्षे व त्याहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांचे 30% समायोजन शासनाच्या मंजूर पदांमध्ये करण्याची घोषणा केली होती। मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली। तसेच फेब्रुवारी व मार्च महिन्यांचे थकीत वेतन देण्यात आले असले तरी एप्रिल महिन्याचे मानधन अद्याप दिले गेलेले नाही। दरमहा 1 तारखेला वेतन देण्यात यावे, समान काम समान वेतन लागू करावे व वेतन सूत्रीकरण त्वरित करण्यात यावे, या मागण्याही करण्यात आल्या आहेत। सरकारने या मागण्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास जून 12 रोजी नागपूर आणि जून 16 रोजी मुंबई येथे लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आयटक संघटनेने यावेळी दिला। निवेदन देतावेळी क्रोमेट वसंत पाटील, आयटक संघटनेचे महिला जिल्हाध्यक्षा रेश्मा कोकणी, उपाध्यक्ष योगिता देवरे, कविता काकडे, छाया हिरे, वैशाली वेंदे, योगिता पवार, रत्नमाला ठाकरे, उषा चव्हाण, वंदना उतारी, वासंती पगारे, नलिनी वळवी, योगिता मोरे, संगीता वाघमोडे, जयश्री सूर्यवंशी, एस. व्ही परदेशी, एम.डी. सोनवणे, एस.व्ही. कुवर, एस.बी. पाडवी, यू.जी. देसाई, ए.एल. साकळे, जेवाय मोरे, एस.सी. देसाई, पी.बी. कुवर, एन.एम. वळवी, एस.एन. गावित, एस.व्ही. कुवर यांच्यासह अधिक उपस्थित होते। महाराष्ट्र नर्सेस युनियन आयटक युनियनचे अध्यक्ष धुळे शाखा येथील बोलते की आज आम्ही धुळे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधिकारी साहेब आणि DSO साहेब यांना निवेदन सादर करीत आहोत। कारण आमचं समायोजन हे समायोजनासाठी 14 मार्च 2024 पासून GR निघून सुद्धा शासन दखल घेत नाही। त्याच्यामुळे आम्हाला लवकरात लवकर समायोजनाची प्रक्रिया जलद गतीने सुरू करावी शासनाने। याच्यासाठी आम्ही 12 जून 2025 रोजी आणि 16 नागपूर येथे आणि 16 जून 2025 रोजी मुंबई येथे लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा देत आहे। हे शासनाने दखल घ्यावी हीच आमची इच्छा आहे। आयटक संलग्न कंत्राटी नर्सेस युनियन तर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना कंत्राटी नर्सेस यांना 12 15 वर्ष होऊन गेले असून तरी शासनाने यांना सेवा व्यवस्थेसाठी तसेच समायोजन केले नाही। दिनांक 14 मार्च 2024 पासून जे शासनाने परिपत्रक काढलं त्याची अंमलबजावणी झाली नाही। म्हणून महाराष्ट्र राज्य कंत्राटी नर्सेस युनियन तर्फे महाराष्ट्र राज्यभर दिनांक 12 जून नागपूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। तसेच 16 जून रोजी मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येईल। तत्पूर्वी शासनाने समायोजन करण्यात यावं आणि वेतन सूत्रीकरण करण्यात यावं आणि समान कामाला समान काम देण्यात यावं अशी आमची धुळे जिल्हा आयटक तर्फे तसेच महाराष्ट्र राज्य कंत्राटी नर्सेस युनियन तर्फे मागणी असून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली की आमच्या जे प्रश्न हे शासनापर्यंत पाठवावं आणि आमच्या मागण्या त्वरित मंजूर व्हावा अशी आम्ही विनंती आज रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना करीत आहोत।